सांगायचंय लोकसभेत तुमचा खासदार 2019 ला गेल्याच्या नंतर मला शेतकऱ्याला हा प्रश्न विचारायचा आहे, तुमची खरंच निश्चिती झाली का नाही अजून? का हो? केंद्र सरकारनं सोयाबीन जर आयात केली नसती तर आपल्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला 11,000 रुपये क्विंटल भाव राहिला असता. ड्रायव्हरचं मतदान लागतंय का? कतावा खासदार म्हणतंय नाही नाही मला टाकू नको. मग मतदान लागत असेल तर काम केलं तर कुणाच्या बापाला लाजायचं काही कारण नाही. मी करत राहणार, कुणाला बोंबलायचं तेवढं बोंबल म्हणावं. माझं जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातनं राणा पाटलाला जाहीर आव्हान आहे की एक तरी शेतकऱ्याचं लेकरू जिल्ह्यातलं तुम्ही फुकट डॉक्टर केलेलं त्या कॉलेजला दाखवा आणि मगच तुमच्या पुढे जिल्हा परिषदला मत मागा. हे माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. एक सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. उद्याच्या 7 तारखेपासून दाखवावं त्यानं. इथलं नाईचाकूर मधलं दाखवावं, उमरगा तालुक्यातलं दाखवावं, धाराशिव जिल्ह्यातलं दाखवावं. एक सुद्धा तुम्हाला लेकरू शेतकऱ्याचं गरीब फुकट डॉक्टर केलेलं सापडणार नाही. का? त्याचं कारण असं आहे, एक मेडिकलचं ऍडमिशन MBBSचं करायला 1.5 कोटी रुपये डोनेशन आहे. 1.5 कोटी. आणि अशा 50 ते 60 जागा जर वर्षी 1.5 कोटी रुपये घेऊन त्या ठिकाणी भरल्या जातात. कुठल्याही कारखान्याला ऊस न घालता, कुठल्याही आडतीला सोयाबीन न घालता आयते 75 कोटी ते 100 कोटी जर वर्षी ह्यांना मिळते. तीच 5 वर्षाचे 500 कोटी रुपये गोळा करायचे, निवडणूक लागल्या की हिथं यायचं आणि त्या पैशाच्या जीवावर ह्या जिल्ह्याचं राजकारण करायचं. ह्या पद्धतीचं राजकारण ह्या जिल्ह्यात मागच्या कित्येक वर्षापासून केलं गेलंय. माझी विनंती आहे की ह्याला जर तिलांजली द्यायची असेल तर आता सामान्य माणसानं जागं होऊन त्या ठिकाणी ह्याच्या बाबतीत निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यांची निवडणूक लढवायची कशासाठी? स्वतःच्या बायकोला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोय. सामान्य कार्यकर्त्याची माता भगिनी त्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसली पाहिजे. हा मूलभूत फरक त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये आहे. आता निर्णय बांधवानो जनतेच्या हातात आहे. आपल्या सगळ्याला मला सांगायचंय की मी खासदार म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी आपल्या सगळ्याला माहीत आहे, आलिमको नावाची एक संस्था आहे जिची स्थापना 1976 ला झाली. काय करते ही? एखाद्या अपंग व्यक्तीला पाय नसेल तर त्याला कृत्रिम पाय देते, एखाद्या अपंग व्यक्तीला हात नसेल तर त्याला कृत्रिम हात देते, एखाद्याला कानानं ऐकू येत नसेल तर त्यांना कानानं ऐकवीची मशीन देते, ज्याला डोळ्यानं दिसत नाही त्याला स्मार्टफोन स्मार्ट स्टिक दिली जाते, इलेक्ट्रिक 3 चाकी सायकल त्या ठिकाणी ज्याला पायानं चालता येत नाही त्याच्यासाठी दिली जाते. बांधवानो, अशा पद्धतीनं अपंग बांधवाला मदत करणारी ही संस्था जिची स्थापना 1976 ला झाली. 2019 पर्यंत एकाही खासदारानं त्याचं शिबिर आपल्या जिल्ह्यात घेतलं नाही. मी पहिला खासदार आहे ज्यानं ते शिबिर घेतलं आणि 7 कोटी रुपयाचं सामान, 7 कोटी रुपयाचं अपंगाला साहित्य, 1 पैसाही त्याचा खर्च न करता ह्या जिल्ह्यात वाटप करणारा खासदार ओमराजे निंबाळकर हा पहिला खासदार आहे. हे मला आपल्याला आवर्जून ह्याच्या निमित्तानं सांगायचं. बांधवानो, आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपल्याकडं विजेची प्रचंड अडचण होती. आज सुद्धा शेतकऱ्यांना लाईटच्या बाबतीत मोठा सामना त्या ठिकाणी करावा लागतंय. अनेक सबस्टेशन ओव्हरलोड आहेत आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन RDSS ही केंद्र सरकारची योजना आहे. ह्या योजनेच्या माध्यमातून आपण ह्या तालुक्यात तुगाव असेल, कुनाळी असेल, कराळी असेल, दापका, त्याचबरोबर ह्या उमरगा अर्बन, हे जवळपास 1 2 3 4 5 ह्या नवीन सबस्टेशनला आपण त्या ठिकाणी RDSSच्या माध्यमातून मंजुरी दिली. त्याचबरोबर ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आलूर असेल, मुरुम असेल, गुंजोटी असेल, दापका असेल, कोरेगाववाडी असेल, नारंगवाडी माडज असेल, त्याचबरोबर ह्या सगळ्या सबस्टेशनला जिथं 5चे ट्रान्सफॉर्मर होते तिथं सगळीकडे आपण 10चे ट्रान्सफॉर्मर केले गेलेत. लिंक लाईन टाकण्यात आल्यात. फिडर सेपरेशनचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत. त्याचबरोबर आर्ग्युमेंटेशन 5चं 10 करायचं,
तर उमरगा चौरस्ता ह्या सबस्टेशनचा 5चा ट्रान्सफॉर्मर आपण 10चा केलाय आणि आताच्या वरच्या सगळ्या ठिकाणी 5चे ॲडिशनल 5 MVA चे ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी करायला मंजुरी दिली. बरीचशी कामं चालू आहेत. पुढच्या 6 महिन्यात ते 1 वर्षात ही कामं झाल्याच्या नंतर उमरगा तालुक्यातल्या एकाही शेतकऱ्याला लाईटच्या बाबतीत कसलीही अडचण राहणार नाही. हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं, ज्याचा RDSSचा अध्यक्ष आहे, ते मी ह्या ठिकाणी केलंय. हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून नॅशनल हायवे 65 जकेकुरवाडी ते महाराणा प्रताप तांडा, स्टेट हायवे 240 इथपर्यंत 6,39,00,000 रुपयाचा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलाय. गुंजोटी, एकोंडीवाडी, दापका ह्या रस्त्यावरचा 3 कोटी रुपयाचा पूल आपण त्या ठिकाणी ह्या माध्यमातून मंजूर केलाय. आणि गुंजोटी, एकोंडीवाडी, दापका ह्या रस्त्याकरता 7.3 कोटी रुपयाचा निधी सुद्धा बांधवानो तुमचा खासदार ओमराजे निंबाळकर ह्यानं ही काम त्या ठिकाणी ह्या आपल्या सगळ्याच्या सहकार्याच्या माध्यमातून केलं. हे वाटेल तुम्हाला ही का सांगायला हो. काय झालं, आम्ही खासदार म्हणून जी कामं करत होतो ते आमचं कर्तव्य असं समजून करत होतो. आम्ही काय आमच्या बापजादेची इस्टेट टिकून ही कामं करत नव्हतो, शासनाच्याच पैशातनं करत होतो. पण लोकाला वाटायला लागलं आम्ही फक्त ज्या कंटा आम्हीवरच निवडून आलो काय की बाकीचं काही केलं नाही की. म्हणून ही बांधवानो तुम्हाला आजच्या भाषणात मी आवर्जून सांगितलंय. माझं भाषण कधी असलं नसतेच. आज का सांगायलोय, का तर जे केलंय ते आपण सांगणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्याला माहीत असेल 2014ला मोदी साहेबांनी सोलापूर, तुळजापूर, धाराशिवच्या रेल्वे मार्गाची घोषणा केली. 19 पर्यंत एक ईट सुद्धा त्या रेल्वे मार्गाची रचली गेली नव्हती. 2019ला मी खासदार झाल्याच्या नंतर आपण सगळेजण साक्षीदार आहात. माझे लोकसभेतले तारांकित प्रश्न रेकॉर्डवर आहेत, माझी लोकसभेतली भाषणं रेकॉर्डवर आहेत, मी केलेला पत्रव्यवहार रेकॉर्डवर आहेत. त्याचा पाठपुरावा करून सोलापूर, तुळजापूर, धाराशिवच्या रेल्वे मार्गाचं काम चालू झालंय आणि मार्च 2027 पर्यंत तुळजापूर ते धाराशिवचं इंजिन ट्रायल त्या ठिकाणी त्या रेल्वे मार्गाचं होतंय. हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं केलंय. पण इथं सुद्धा नारळ फोडतंय कोण? त्याच्याकडं नारळचं कटुडच आहे, जातंय की देतंय. आता रेल्वे विषय केंद्राचा आहे का राज्याचा आहे हो? तेवढं कधी आलं तर सांगा हो, त्याला तेवढं तरी सांगा. बांधवानो एवढंच नाही, कवठा जिल्हा परिषद गटामध्ये आपण प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती 5 लाख रुपये, आमदार निधी महादेव मंदिरासमोर सिमेंट रस्ता करणं 10 लाख रुपये, पशुवैद्यकीय दवाखाना दुरुस्तीसाठी 5 लाख रुपये, गावांतर्गत सिमेंट रस्ता करणं 10 लाख रुपये आमदार निधीच्या माध्यमातून, बोरी गावात सिमेंट रस्ता 10 लाख रुपये, शाळा वर्ग खोली बांधकामासाठी 15 लाख रुपये, कवठ्याच्या सभामंडपासाठी 8 लाख रुपये, आरोग्य उपकेंद्रासाठी 10 लाख रुपये, मातोळा उपकेंद्र दुरुस्ती 8 लाख रुपये, नारंगवाडी सभामंडप 8 लाख रुपये, नारंगवाडी येथील दवाखाना दुरुस्ती जवळपास 10 लाख रुपये, पेठ सांगवी इथं सभामंडप 10 लाख रुपये, आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती 8 लाख रुपये, सावळसूर गावात सिमेंट रस्ता करणं 10 लाख रुपये. आणि त्याचबरोबर ही जी कामं केलीत ही का सांगायला उजळणी करावी लागती. उजळणी करणं गरजेचं आहे, जी केलंय ती सांगणं गरजेचं आहे. आणि बांधवानो आपल्या सगळ्याला मला सांगायचंय, लोकसभेत तुमचा खासदार 2019ला गेल्याच्या नंतर मला शेतकऱ्याला हा प्रश्न विचारायचा आहे, तुमची खरंच निश्चिती झाली का नाही? अजून निश्चिती माहिती आहे का? निश्चिती शांती नाही झाली. तुम्ही माणसाला असं काय विचाराल? 11,000 रुपये क्विंटलला आपण सोयाबीन विकलंय. आज तीच सोयाबीन आपल्याला 3200 विकायची वेळ आली. किती वेळ ना? 3200. का हो? केंद्र सरकारनं सोयाबीन जर आयात केली नसती तर आपल्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला 11,000 रुपये क्विंटल भाव राहिला असता.
तीच सोयाबीन आमच्या शेतकऱ्याला 3200 विकायची वेळ सरकारनं आणली. ह्याच्याबद्दल तुमचा खासदार लोकसभेत बोलला का नाही हो? कांद्याचा तोच विषय आहे. कांद्याच्या निर्यातीला बंदी घातल्यामुळं आज आपल्याला कांद्याच्या शेतकऱ्याची इतकी दुरावस्था झाली आहे. 1 एकरचा कांदा काढायला 50,000 रुपये खर्च येते. 50,000 तरी शेतकऱ्याला एकरात मिळालेत का हो? कांद्याच्या भावाचा जर हिशोब केला तर इतकी दुरावस्था आहे. तुम्हाला 10-26 खताचं पोतं कितक्याला मिळत होतं? आता काय दर झालाय? DAPचं पोतं काय भाव मिळत होतं? काय दर झालाय? तुमच्या सगळ्या खात्याच्या पोत्याच्या किमती काढा, कितक्याला मिळत होतं आणि किती रेट वाढलेत. मला वाटतं ह्याचा विचार आता शेतकरी म्हणून तुम्ही करणार आहेत का नाहीत? बांधवानो, ही परिस्थिती तुमचा खासदार म्हणून मी लोकसभेत वारंवार तुमच्याविषयी भांडत आलोय. आणि सगळ्यात महत्वाचं, जंगली रमी ॲप माहिती आहे का? जंगली रमी चलतंय का आता? कोण कोण पैसे हारले जरा सांगा बरं हातवर करून. सगळी हारलीत पण सांगत नाही ती. किती प्रपंच बरबाद झाले हो. माझ्या माता भगिनीला माहीत असेल, त्या जंगली रम्मी ॲपच्या नादी लागून ग्रामीण भागातले कित्येक संसार त्या ठिकाणी संपले. मी तुम्हाला धाराशिवच्या बावी कावलदाराचं उदाहरण देतोय. एक JCBचा चालक, ज्या माणसानं ह्या जंगली रम्मी ॲपच्या नादी लागून इतके पैसे हारले की स्वतःची सगळी इस्टेट टिकून सुद्धा सावकाराची भरती होईना गेली. शेवटी त्या JCBच्या ड्रायव्हरनं स्वतःच्या गरोदर पत्नीला विष देऊन मारलं, स्वतःच्या 3 वर्षाच्या लेकराला विष देऊन मारलं आणि स्वतः आत्महत्या करून ह्या माणसानं अख्खं कुटुंब ह्या जंगली रम्मीच्या पायात संपवलं. हाच विषय मी आपले माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णवजी साहेबांना सांगितलं. त्यांना म्हणलं, साहेब हे एक उदाहरण आहे, असे कित्येक प्रपंच ग्रामीण भागातले ह्या जंगली रम्मी ॲप सारख्या खेळामुळे संपलेत. केंद्र सरकारनं त्या ठिकाणी तातडीनं कायदा करावा आणि ह्याच्यावर बंदी घालावी अशी मागणी मी लोकसभेत केली. त्याच अधिवेशनात ह्या जंगली रम्मी ॲपवर बंदी आणायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आणि मला वाटतंय जंगली रम्मी ॲप आता बंद झालंय. कित्येक प्रपंच वाचलेत. हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं विरोधी पक्षातला खासदार असताना सुद्धा त्या ठिकाणी केलंय.